नमस्कार. स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. अनैतिक संबंधाचा शेवट आणि त्या अनैतिक संबंधामुळे किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहे. आजची जी सत्य घटना आहे ती गाझियाबादच्या पसोडामधली आहे. मेरठच्या लिसाडी गेटला राहणारा आमिर, ज्याचे 12 वर्षांपूर्वी लिसाडी गेटला राहणाऱ्या नाझमासोबत लग्न झालेले होते. लग्नानंतर ते पसोडा येथे येऊन राहायला लागले आणि त्यांचा सुखी संसार अगदी व्यवस्थित सुरू होता. दोघांना एकमेकांपासून 3 मुले झाले. लग्न होऊन हळूहळू 7 ते 8 वर्षे होऊन गेले. 7-8 वर्ष व्यवस्थित राहिलेली ही नाझमा नावाची त्याची पत्नी, तिचे मेरठच्या एका युवकासोबत मैत्री झाली. आता मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात स्थापन झाले. विचार करा, ही आमिरची पत्नी आहे. 8 वर्षांपूर्वी हिचे लग्न झालेले आहेत. आमिरपासून हिला 3 मुलं देखील आहे आणि 8 वर्ष आमिरसोबत राहून दुसऱ्या युवकावर प्रेम होत आहे आणि त्याच्यासोबत अनैतिक संबंध स्थापन करत आहे. आता आमिर जेव्हा कामाला जायचा तेव्हा यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. भेटीगाठी, अनैतिक संबंध वारंवार सुरू होते, परंतु बिचाऱ्या आमिरला याची जराशी देखील कल्पना नव्हती. तो त्याचं काम करायचा, जेवण करायचा, झोपायचा. कारण ऑलरेडी 8 वर्ष राहिलेली आपली पत्नी ही असं वागू शकते हे त्याच्या डोक्यात देखील नव्हते. ही 3 मुलांची आई आहे. त्यानंतर एके दिवशी आमिरला यांच्या दोघांच्या अनैतिक संबंधाची भनक लागली आणि त्याने रंगे हात पकडले. रंगे हात पकडल्यानंतर त्याची पत्नी नाझमा ही त्याला म्हणाली की मी याच्यावरती प्रेम करते आणि मी याच्याशिवाय राहू शकत नाही. आमिर चिडला. आमिरने भयंकर तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीनंतर ही नाझमा तिचे ते 3 मुलं आणि आमिरला सोडून डायरेक्ट मेरठला जाऊन राहायला लागली. मेरठला तो युवक आणि ती लिव्ह-इनमध्ये राहायला लागले. त्यांचा तिथे रंगारंग कार्यक्रम सुरू झाला आणि तिकडे जाऊन तिला त्या युवकापासून देखील आणखी 2 मुले झाली. म्हणजे आधीचे 3 सोडून आलेली आणि आता हे 2. तिथे त्या युवकासोबत आमिरला डिवोर्स न देता 4 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून 2 मुलांना जन्म देऊन 4 वर्षानंतर त्या युवकासोबत देखील तिचे खटकले आणि ती पुन्हा पसोडा येथे आली. पसोडा येथे आल्यानंतर आमिरला म्हणाली की माझ्याकडून चूक झाली, आपली सोन्यासारखे ती मुलं आहेत आणि आता मला पण त्याच्यापासून ही 2 मुलं झालेली आहेत. हे 5 मुलं आई वडिलांशिवाय राहू शकत नाही. आपण पुन्हा दोघे एकत्र राहू आणि सुखाचा संसार करू. आत्ता मात्र आमिरचं डोकं सटकलं. आमिर तिला नको त्या शिव्या द्यायला लागला आणि म्हटलं, तुला आता माझ्या घरात एंट्री नाही, तू येथे राहू नको. आता तेथेच पसोडामध्ये गरिमा गार्डनमध्ये नझीमाची बहीण राहत होती, फुलप्सा सांगितले की बघ, मला आमिर घरात घेत नाही आहे, माझ्याकडून चूक झाली, आता मी कुठे जाऊन राहू, मला हे 2 मुलं आहेत. आता फुलप्सा तिची बहीण होती म्हटल्यावरती ती तिला गरिमा गार्डन येथे घेऊन गेली. तेथे भाड्याने एक रूम बघितला. त्या भाड्याच्या रूममध्ये आता नझीमा त्या 2 मुलांसोबत राहू लागली. आमिर जेव्हा कामावर निघाला त्याने बघितलं, अरे ही तर इथंच राहत आहे. आता आमिरचे ओळखीचे तिथे लोक होते. ते लोक काय म्हणतील याचा आमिर विचार करायला लागला आणि नाझमाकडे आमिर गेला आणि म्हणाला की तू इथे राहू नको, तू ऑलरेडी शेण खाल्लेले आहेत, तू 3 मुले आणि एका पतीला सोडून दुसऱ्याकडे गेली आणि त्याच्याकडून आणखी 2 मुले घेऊन इथे येऊन राहत आहे. लोक मागे पुढे मला नावं ठेवतात. हे समजावण्यासाठी आमिर नाझमाकडे तिच्या रूमवरती जात होता, परंतु नाझमा त्याला वारंवार म्हणत होती की तू माझा स्वीकार कर, आपल्यामध्ये डिवोर्स झालेला नाही आहे. परंतु आमिर हे ऐकायला अजिबात तयार नव्हतं. बुधवारच्या दिवशी नाझमाने आमिरला कॉल करून तिच्या रूमवरती बोलावले आणि पुन्हा त्याला विनंती करू लागली की आपण दोघे राहू, आपण 8 वर्ष सोबत राहिलेलो आहे, तू मला चांगलं ओळखतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्या युवकाने मला फूस लावली होती, मी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती, ती माझी चूक होती. आता मला सर्व गोष्टी समजत आहेत, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी सांभाळू शकत नाही, त्यामुळे तू मला आणि या 2 मुलांना पदरात घे, त्यानंतर आपण पुन्हा सुखाचा संसार सुरू करू. आता आमिर प्रचंड संतापून गेलेला होता. एकतर हिने अगोदरच 3 मुलांचा विचार न करता, पतीचा विचार न करता दुसऱ्याकडे गेली आणि त्याच्याकडून झालेले अपत्य इकडे घेऊन येतात आणि म्हणते मुलांना आणि मला सांभाळ. अशी घाण नसली ती बरी. म्हणून त्यांच्या वादावादामध्ये आमिरने तेथे एक चाकू घेतला
आणि नजमाच्या अंगावर सपासप वार केले. तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत नजमाचा मृत्यू होत नाही. आता नजमा ओरडायला लागली, आक्रोश करायला लागली आणि हळूहळू थंड झाली आणि तिचा मृतदेह तेथे पडला. आता जेव्हा नजमाचा मृत्यू झाला हे त्या आमिरच्या लक्षात आले, तेव्हा त्याने विचार केला की माझ्या हातून रागात हे काय होऊन गेलं. आता नजमाचा मृत्यू झाला आहे, पोलीस येतील, मला धरून नेतील, माझ्या 3 मुलांचं काय होईल. हे दुसरे मुलं तर त्या दुसऱ्या माणसाकडून झालेले होते, परंतु माझे जे माझ्यापासून झालेले हे 3 मुलं आहेत यांचं काय होईल. याचा विचार करून आमिरने तो रक्ताने भरलेला चाकू तिथेच वॉशिंग मशीनमध्ये लपून ठेवला आणि तेथून फरार झाला. रूम मालकाने ही सर्व घटना बघितली होती आणि रूम मालकाला या दोघांचे संबंध माहीत होते की हे पती पत्नी आहेत. रूम मालकाने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तेथे येऊन पोस्टमार्टम वगैरे केला आणि बुधवारच्याच दिवशी आरोपी आमिरला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर खुनासाठी वापरलेलं हत्यार कुठे आहेत वगैरे सर्व विचारल्यावरती आमिरने सर्व काही त्यांना सांगितले की मी चाकू वॉशिंग मशीनमध्ये लपून ठेवलेला आहे. पोलिसांनी चाकू बरामद केला आणि त्याच्यावरती विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. कमेंटमध्ये सांगा आमिरने जे केले ते योग्य केले की अयोग्य. माझा ओपिनियन असा आहे की आमिरने जे केले ते अयोग्य केले. सर्वात पहिले नजमा त्याला सोडून गेली त्यावेळी आमिरने तिला रीतसर डिवोर्स दिला पाहिजे होता, पोलिसात तक्रार द्यायला पाहिजे होती, परंतु ती 4 वर्षे दुसऱ्या युवकासोबत राहिली. आमिरने त्या सर्व गोष्टी सहन केल्या, त्याची कुठे वाच्यता केली नाही किंवा साधी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देखील दिली नाही. तिला बिना डिवोर्स देता आमिर इकडे आणि ती तिकडे दुसऱ्या तरुणासोबत लिव्हिंगमध्ये राहत होती. ही आमिरची सर्वात पहिली चूक आहे. आणि त्यानंतर ती इकडे येऊन राहत असताना देखील त्याने दुसरी काहीच ॲक्शन घेतली नाही. त्याने रागात तिच्यावरती वार केला आणि त्या एका घाणीला संपवण्यासाठी त्याने त्याचे मुलं रस्त्यावर पाडले. मुलांपासून त्यांची आई तर हिरावली गेलीच होती, पण आता बाप देखील हिरावला गेला आणि या अनैतिक संबंधामुळे आमिरची वाट लागली. व्हिडिओपासून काही शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सत्य घटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त, दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. सावधान रहा, सतर्क रहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.